UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। दादांचे समर्थक आमदार देवेंद्र भुयार यांचं वादग्रस्त वक्तव्य। महिलांसंदर्भात बोलताना देवेंद्र भुयार यांची जीभ घसरली। शेतकऱ्याच्या पोराचं काही खरं राहिलं नाही। मला येणारं जन्माला येणारं जे लेकरू आहे ते हे मला भांबळच निघत राहिले। माय इंदू पिल्लू त्याच्या पोटी बांधण्याचं पिल्लू। दादांनी आमदारांना नियंत्रणात ठेवावं, देवेंद्र भुयार यांनी केलेल्या विधानाचा यशोमती ठाकूरांकडून समाचार। अमित शहांच्या उपस्थितीत मुंबईत भाजप आणि अजितदादा गटामध्ये बैठक। तिढा असलेल्या जागांवर फडणवीस, अजितदादा आणि तटकरेंची शहांसोबत 1.5 तास चर्चा। संपूर्ण भाजपला आणि अमित शहांना स्वप्नदोषाचा विकार। 2029 मध्ये भाजप लोकसभेत 140च्या खाली येणार। 2029 मध्ये एकट्या भाजपच्या जीवावर सत्ता स्थापन करायची आहे। या शहांच्या विधानावर राऊतांची टीका। मोदी सरकार आता कुड्या घेऊन सत्तेत। भाजप महाराष्ट्रात 10 ते 15 वर्ष सत्तेत दिसणार नाही। शहांच्या भाजपच्या बैठकीतील वक्तव्यानंतर वडेट्टीवारांची टीका। राहुल नार्वेकरांनी घेतली राज ठाकरेंची भेट। शिवतीर्थ या निवासस्थानी दोघांमध्ये अर्धा तास चर्चा। भेटीचं कारण गुलदस्त्यात। आज जलग तिसऱ्या दिवशी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक। दुपारी 2 वाजता बैठकीचं आयोजन। जागावाटपासंदर्भात चर्चा होणार। 2024 मध्ये जिंकू शकत नसल्याचं भाजपकडून मान्य। शहांच्या भाजप बैठकीतील वक्तव्यानंतर नाना पटोलेंची टीका। मुकेश अंबानींनी रात्री मुख्यमंत्री शिंदे आणि उद्धव ठाकरेंची घेतली भेट। रात्री 10 वाजता मातोश्रीवर ठाकरेंच्या भेटीनंतर रात्री 1 वाजता मुख्यमंत्री शिंदेंच्या वर्षा निवासस्थानी भेट। केंद्र आणि राज्यात उद्योगपतींचं सरकार, त्यांच्या घरी उद्योगपतीच जाणार। शिंदे आणि मुकेश अंबानींच्या भेटीनंतर नाना पटोलेंची टीका। सुनील तटकरेंना घेण्यासाठी निघालेलं हेलिकॉप्टर धुक्यामुळे कोसळलं। पुण्यातील बावधनमध्ये दुर्घटना। 2 पायलट आणि एका इंजिनियरचा मृत्यू। मुंबईतील सीबीआर इंजिनिअरिंग टीम घटनास्थळी तांत्रिक बाबी तपासणार, तर तांत्रिक चूक कुणाकडून घडली असल्यास गुन्हा दाखल होणार, पोलिसांची माहिती। लोकसभेत वोट जिहाद पाहायला मिळाला। संघटित मतदानामुळे काही लोकांचा आत्मविश्वास वाढलाय, देवेंद्र फडणवीसांचा दावा। मुस्लिमांच्या मतांना वोट जिहाद म्हणणाऱ्या फडणवीसांनी महाराष्ट्राची माफी मागावी, नाना पटोले आक्रमक। तर लव्ह जिहादबाबत कारवाई करताना धर्माविरोधात बोलणाऱ्या आमदारावर देखील कारवाई करा, पटोलेंचा नितेश राणेंवर निशाणा। मंत्रालयातील फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर फोडाफोड प्रकरणी पोलीस हवालदार अनिल आवळेंवर कारवाई। सुरक्षेत चालढकल केल्याप्रकरणी निलंबन। समरजित घाळगे खलनायक प्रवृत्तीचे, त्यांनी 2दा फडणवीसांच्या पाठीत खंजीर खुपसला। पक्षानं सांगितल्यानंतर घाडगेंनी थांबायला हवं होतं, हसन मुश्रीफांचा हल्लाबोल। रंग बदलणाऱ्या सरड्यालाही लाज वाटेल असं काम विशाल पाटील करतोय। भाजपचे माजी खासदार संजय काका पाटलांची विशाल पाटलांवर ही टीका। तर संजय काका पाटील लोकसभेला पराभूत झाल्यानं वैफल्यग्रस्त, विशाल पाटलांचा बुलेटवार। मनोज जरांगेंना रसद पुरवणाऱ्यांना आम्ही पाडणार, रोहित पवार, राजेश टोपेंसारखे 50 उमेदवार पाडण्याची यादी तयार, ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा इशारा। नायर रुग्णालयातील प्रकार कुपरमध्येही होऊ शकतात, डीनची बदली न करता त्याला निलंबित करा। नायरमधील लैंगिक छळ प्रकरणातील डीनच्या बदलीनंतर संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया। अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी राज्य सरकारकडून 1 सदस्यीय चौकशी समिती स्थापन। निवृत्त न्यायमूर्ती दिलीप भोसले अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणाची चौकशी करणार। UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।